पत्नी त्या ठिकाणी उभे त्याच्या राहतात. मूर्खपणावर हसावं का रडावं हे समजत नाही. असं आरक्षण मॅनेज होतं का तिथे? सगळ्या पक्षांचे तिथे प्रतिनिधी बोलवलेले होते, त्यांच्या समोर हे आरक्षण काढलं गेलं. मागच्या 40-50 वर्षापासून भुसावळमध्ये SC आरक्षण नाही. मग ते आधी आतापर्यंत काय सगळं मॅनेज होत होतं का? इतक्या वर्षानंतर ते रोटेशननुसार निघालेलं आरक्षण आहे. त्यांना जर हे कळत नसेल तर मला वाटतं त्यांना राजकारण हा विषयच त्यांना कळत नाही, आरक्षण विषयच कळत नाही त्यांना. तर SC आरक्षण निघालं याचं त्यांना एवढा त्रास का? मागासवर्गीयांची मतं पाहिजे म्हणजे ते आरक्षण निघालं तर एवढं जडफाडत होतं का त्यांचा? या बाबतीत एकनाथ खडसेंनी पण दुजोरा दिलेला आहे. ते त्याचं तर अजून नवल आहे की एवढ्या वर्ष राजकारणात राहिलेला व्यक्ती त्याला आरक्षण कसं निघतं हे त्यांना कळत नाही. हे मला नवल वाटायला लागलंय. आगामी काळामध्ये भुसावळमध्ये या ठिकाणी एकनाथ खडसे आणि संतोष चौधरी यांचं मनोमिलन झाल्याची चर्चा आहे. एक मोठं आव्हान आपल्या समोर उभं करणार आहे, काय सांगणार? मनोमिलन झालेलंच आहे त्यांचं. दोन अभद्र युती एकत्र आल्यानंतर असं घडतच असतं आणि मला काही ते नवीन नाही माझ्यासाठी. ते विधानसभेलाही त्यांनी दोघांनी मिळून माझ्या विरुद्ध काम केलेलं आहे. नगरपालिकेत आम्ही निपतो दोघांना. हो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थ पवार यांनी 1800 कोटी रुपयाची जमीन त्या ठिकाणी. त्याच्याबद्दल मला माहिती नाहीये. पण आरोप होतोय त्यांच्यावर अजित पवार. मला काही माहिती नाही. की नैतिकता असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा. काय प्रकार आहे मला वाचण्यातही आला नाही, पाहिलेला नाही, त्याच्यावर बोलू शकत नाही.